नमस्कार मित्रांनो, कोटची शानवर आज आपण पाहू शकता डॉक्टर दिनेश जिबारी. डॉक्टर दिनेश जिबारी यांना आपल्या 21 वर्षाच्या निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारच्या केंद्र गृह मंत्रालयातर्फे उत्कृष्ट सेवा पदक प्रदान. बावनबीरच्या सिरपेचात एक नवा हिरा रोवला गेला. डॉक्टर दिनेश गिरधर जिबारी यांनी 24 मे 2005 रोजी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. गेल्या 2 दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी नक्षलग्रस्त गोंदिया, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, राज्य राखीव पोलीस दल कोल्हापूर, गुन्हे अन्वेषण विभाग, फोर्स 1 यासह विविध महत्त्वाच्या घटकांमध्ये जबाबदारी सांभाळली. कायदा सुव्यवस्था राखण्यापासून ते विशेष सुरक्षा, तपास आणि प्रशिक्षण क्षेत्रापर्यंत विविध जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय कार्यकुशलतेने पार पाडल्या. प्रशिक्षण क्षेत्रातील सखोल ज्ञान, शिस्तप्रिय कार्यपद्धती, प्रभावी नेतृत्व गुण आणि प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन या सर्व सद्गुणांमुळे डॉक्टर दिनेश जिबारी यांनी महाराष्ट्र पोलीस दलाबरोबरच इतर राज्य पोलीस दल तसेच केंद्रीय सशस्त्र बल व दलातील अनेक अधिकारी आणि अंमलदारांना प्रशिक्षणात महत्त्वाचे योगदान दिले. या विशेषतः नागरिक दहशतवादी विरोधी प्रशिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सलग 21 वर्षाच्या निष्कलंक सेवेला मिळालेल्या या उत्कृष्ट सेवा पदक हा डॉक्टर श्री दिनेशजी गिरधर बारी यांच्या कर्तव्यनिष्ठ समर्पण, नेतृत्व आणि उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय पातळीवरील ही पावती मानली जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे महाराष्ट्र पोलीस दलासह बावनबीर आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण असून ग्रामस्थ व विविध स्तरातून डॉक्टर बारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी अनेक मान सन्मान त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर दिनेश जिबारी यांच्या उल्लेखनीय आणि धाडसी सेवेला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांना नक्षलग्रस्त भागातील विशेष सेवा पदक 2011 अंतर्गत सुरक्षा विभाग सेवा पदक 2014, विशेष सेवा पदक 2015 तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह 2022 अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या कार्याची विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशंसा केलेली आहे. दहशतवादी विरोधी प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय असे त्यांचे योगदान नोव्हेंबर 2023 ते जून 2026 या कालावधीतील मुंबई येथील नागरी दहशतवादी विरोधी प्रशिक्षण केंद्रात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना डॉक्टर बारी यांनी प्रशिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. कमांडो प्रशिक्षण, दहशतवादी विरोधी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, टेक्निकल प्रशिक्षण तसेच विविध केंद्रीय सशस्त्र दलांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी प्रभावीपणे केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस संघाने 15व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. संघाचे 5 स्पर्धक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद